नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात. केज रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सध्या सुरू आहे. या वैद्यकीय चाचणीनंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाईल. वाल्मिक कराडचे वकील हरिभाऊ गुठे हे आणि अशोक कवळे कोर्टात दाखल झालेले आहेत. खंडणी प्रकरणामध्ये थोड्याच वेळात कोर्टामध्येही सुनावणी पार पडणार आहे आणि तत्पूर्वी केजच्या रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडची ही वैद्यकीय चाचणी सुरू असलेली आपण बघतोय. दत्ता कन्वर्टेबलचे सहकारी आपल्यासोबत थेट रुग्णालयातून जोडले गेलेत. दत्ता, सध्या आपण बघतोय वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि यानंतर कोर्टात हजर केलं जाईल वाल्मिक कराडला. नक्कीच गेल्या 15 मिनिटांपासून वाल्मिक कराड यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. मी सध्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे. आपण बघू शकता की याच आतमधल्या केबिनमध्ये वाल्मिक कराड यांची जी तपासणी आहे ती सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयातले वेगवेगळे डॉक्टर त्यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नियमानुसार कोर्टात हजर करण्याच्या आधी आरोग्य तपासणी करावी लागते आणि त्यानुसार ही आरोग्य तपासणी सुरू आहे. ही आरोग्य तपासणी झाल्यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर केज न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित केलं जाणार आहे. वाल्मिक कराड यांचे वकील सुद्धा न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत आणि अगदी काही वेळात ही आरोग्य तपासणी झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड यांना केज न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाणार आहे. सीआयडीच्या विनंतीनुसार आज केज न्यायालय उशिरापर्यंत उघडं ठेवण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या केसवरती सुनावणी केली जाणार आहे. खरं तर मसाजोग इथल्या अवादा पवनचक्कीच्या कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतरच काही दिवसांनी ते फरार सुद्धा झाले होते. फरार झाल्यानंतर अनेक दिवस त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात होता. मात्र आज अखेर सकाळी वाल्मिक कराड हे सीआयडीच्या पुणे कार्यालयामध्ये सरेंडर झाले होते. सरेंडर झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी केजमध्ये आणण्याचा निर्णय घेतला होता. सध्या केजमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर केज न्यायालयामध्ये दाखल केलं जाणार आहे. केज न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सरकारी पक्षाच्या वतीनं सुद्धा भूमिका मांडली जाणार आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे वकील सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे न्यायाधीश नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र साधारणपणे पोलिसांकडून त्यांना कोठडी मागितली जाणार आहे. आपण बघू शकता की वाल्मिक कराड आता बाहेर येत आहेत. पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. त्यांची आरोग्य तपासणी गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून सुरू होती. ती कदाचित आता पूर्ण झाली असावी आणि वाल्मिक कराड यांना आत्ता रुग्णालयातून बाहेर सुद्धा काढलं जाऊ शकतं आणि थेट जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी त्यांना हजर केलं जाऊ शकतं. या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात इथेही पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि केज शहरामध्ये सुद्धा सगळीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. केजमध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूचे समर्थक जे आहेत ते जमलेले आहेत. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज सुद्धा करावा लागला होता. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुद्धा काही वेळा करण्यात आली होती. मात्र बीड पोलीस सध्या प्रचंड अलर्ट मोडवरती आहेत आणि त्यांनी लाठीचार्ज करून आणि त्याचबरोबर पोलीस बळाचा वापर करून सुद्धा या ठिकाणी जमलेला जमाव जो आहे तो सुद्धा पांगवलेला आहे. त्यामुळे बीड शहरातलं केज शहरातलं वातावरण शांत जरी असलं तर परिस्थिती तणावजनक असल्याची सुद्धा चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात हजर करण्यासाठी या ठिकाणी जो मांजरसुंभा ते अंबेजोगाई जाणारा रस्ता आहे तो सुद्धा रस्ता थांबवण्यात आलेला आहे आणि केज पोलीस स्टेशनचे सगळे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी केज उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहेत. मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. साधारण 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरात लावण्यात आलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे परिपडसाद जे आहे ते उमटले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर या ठिकाणी वाल्मिक कराड यांना अटक जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यांना आता सरेंडर केल्यानंतर त्यांना आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच